नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. विचार करा किंवा कदाचित एखादी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेलही जिचा विचार जरी मनात आला तरी सुद्धा मन एकदम अस्वस्थ व्हायला लागतं. किंवा एखादी घटना, एखादा इन्सिडन्स जो तुमच्या मनात चुकून माकून पुन्हा जर आठवला गेला तर तेवढ्याच खोलवर मनावरती तुमच्या वेदना म्हणजेच दुःख होऊ लागतं, त्रास होऊ लागतो. आता या ठिकाणी जरुरी नाही की त्या ठिकाणी चूक ही फक्त त्या समोरच्या व्यक्तीचीच असेल किंवा त्या परिस्थितीची असेल. कदाचित त्यामागे तुमची मिसअंडरस्टँडिंग, तुमचा राग किंवा थोडक्यात तुमचीच चुकीसुद्धा असू शकते. पण काळाच्या ओघात ह्या मागे पडलेल्या गोष्टी आज चुकून माकून जरी पुन्हा तुमच्या मनात आल्या किंवा विचारात आल्या तरीसुद्धा तुमच्या मनाला तितकाच त्रास होत असेल, तितक्याच वेदना जर मनाला होत असतील तर ह्याचा अर्थ तुम्ही त्या मनावर खोलवर झालेल्या त्या जखमेवर फक्त तात्पुरतं बँडेड लावलेलं आहात. ती जखम आतमधून अजून हील झालेलीच नाहीये, बरी झालेलीच नाहीये. तर आता मी तुम्हाला इथे हे सांगणार आहे की तुम्हाला त्रास दिलेल्या त्या व्यक्तीलाही तुम्हाला आता ह्या ठिकाणी बदलायचं नाहीये किंवा ती घटनासुद्धा तुम्हाला मिटवून टाकायची नाहीये. फक्त त्याप्रती तुमच्या मनात साठलेल्या ज्या भावना आहेत त्या फक्त वरून स्वच्छ केल्यात की तुम्हाला तुमचा एक वेगळा अनुभव मिळू शकतो. त्या जखमेला हील केलं तर त्याचे परिणाम हे तुम्ही चांगल्या पद्धतीने अनुभवू शकता. तर ह्याच आपल्या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये मी स्नेहाली राणे, मास्टर्स इन वेदिक एस्ट्रॉलॉजी, टॅरोट रीडर, वास्तू कन्सल्टंट अँड माइंड हीलर अँड लाईफ गाईड कोच ऑल्सो तुमचं या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला स्वतःला हील करण्याची एक नवीन पण हवाईयन बेटावरती प्राचीन असलेली ती आध्यात्मिक पद्धत, जिला होपोनोपोनो असं म्हणतात, ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. हो ओ म्हणजे निर्माण करणे, क्रिएट करणे, आणि पोनो म्हणजे समरस होणे, योग्य किंवा संतुलित बॅलन्स साधणे. म्हणजेच थोडक्यात इथे आपल्या चुका दुरुस्त करून आपल्या जीवनामध्ये संतुलित आयुष्य जगायला सुरुवात करणे. फार पूर्वी बघा ना, हीच पद्धत अनेक कुटुंबामध्ये वाद मिटवण्यासाठी वापरली जायची. त्या ठिकाणी लोक एकत्र बसायचे, एकमेकांना समजून घ्यायचे, माफी मागायचे आणि पुन्हा आपापले नातेसंबंध जे आहेत ते सुधारवायचे. पण आता ह्या फास्ट लाईफस्टाईलच्या जगात, शिवाय इगो आणि सेल्फिशनेसने भरलेल्या या कलियुगात, ह्याच पद्धतीला एक वैयक्तिक साधनेचं एक मॉडरेट रूप किंवा स्वरूप मिळालं असं आपण म्हणूया. कारण ती एक अतिशय महत्त्वाच्या गोष्टींवरती आपलं लक्ष केंद्रित करते, ती म्हणजे आपल्या भावनांवर. आपल्याला सारखं वाटतं की आपल्या दुःखाचं कारण हे फक्त पैसा, नाती, परिस्थिती ह्या बाहेरच्या गोष्टींमध्येच अडकलेलं आहे. पण ती फलाना व्यक्ती, फलानी घटना किंवा फलानी परिस्थिती ह्या ॲक्च्युली काळाबाहेर जाऊन कधीच संपलेल्या असतात. पण तरीसुद्धा तिची वेदना, तिचं दुःख, तिची सल आपल्या मनात अजूनही जिवंत असते. होपोनोपोनो मेथड ही आपल्याला असं सांगते की आता त्या वेदनेशी लढूच नका, तिचा स्वीकार करा, एक्सेप्ट करा आणि स्वतःला त्यातून मोकळं करा. ह्या मेथडमध्ये 4 वाक्य बघा खूप प्रसिद्ध आहेत. ती म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मराठीमध्ये सांगते, मला खेद आहे, कृपया मला क्षमा करा, धन्यवाद, मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा करते. ही वाक्य जरी तुम्हाला ऐकायला खूप साधीसुधी वाटली तरी त्याची जी शक्ती किंवा त्याची जी पॉवर आहे, त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो शब्दांमधून नाहीच तर त्या शब्दांमागच्या भावनांमधून आपल्यावरती पडत असतो. जेव्हा ही 4ही वाक्य आपण मनापासून एखाद्या व्यक्तीप्रती किंवा त्या सिच्युएशन प्रती मनातल्या मनात बोलायला लागतो ना, तेव्हा आपल्या मनातल्या त्या जुन्या आठवणी, त्या भावनिक जखमा, भीती आणि ते जे निगेटिव्ह पॅटर्न्स मनामध्ये जे साठलेले असतात ते हळूहळू हील व्हायला सुरुवात होते. मनामधील राग कमी होऊ लागतो आणि अपराधीपणाची भावनासुद्धा कमी होऊ लागते. तणाव कमी होतो आणि त्या परिस्थितीला किंवा त्या समोरच्या व्यक्तीला क्षमा करून स्वीकार करण्याची वृत्ती आपली वाढते. भावनिक भारसुद्धा कमी होऊ लागतो. ही वाक्य आपण स्वतःला, त्या समोरच्या एखाद्या व्यक्तीला किंवा कुठल्याही परिस्थितीला किंवा मी म्हणेन त्या परमशक्तीला सुद्धा उद्देशून नक्कीच म्हणू शकतो. जेव्हा तुम्ही ही 4 वाक्य आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू हे जेव्हा अंतर्मनापासून बोलता ना, तेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनाला एक इनडायरेक्टली संदेश देत असता की मी आता ह्या वेदनेला धरून ठेवणार नाही, मी आता हे दुःख मनामध्ये सतत घोळवत ठेवणार नाही, मी या ठिकाणी स्वतःलाही माफ करून दिलेलं आहे किंवा त्या समोरच्या व्यक्तीला, त्या परिस्थितीला आता मनामधून माफ करून टाकत आहे. आता ही वाक्य तुम्हाला अंतर्मनातून भावनेला धरून बोलायची असल्यामुळे ती जरी सायंटिफिकली प्रूव्हन झालेली नसली
तरी या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असल्यामुळे त्याचा आपल्या मनावर झालेला परिणाम हा अभ्यासातून दिसून येतो. म्हणूनच अनेक लोकांना या पद्धतीमुळे मन एकदम हलकं झाल्यासारखं वाटतं. होपोनोपोनो मेथड ही करण्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं म्हणजे एका शांत जागी बसा, डोळे बंद करा आणि ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला मनातल्या मनात त्रास होतोय किंवा ज्या घटनेमुळे तुमच्या अंतर्मनाला कुठेतरी ते दुःख लागून राहिलेलं आहे, ती घटना किंवा ती व्यक्ती तुम्ही डोळ्यासमोर आतल्यात मनातल्या मनात ती समोर आणा. आणि आता फील करून हळूहळू मनातल्या मनात बोलायला सुरुवात करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. असं जवळजवळ तुम्ही 5 ते 15 मिनटं मनातल्या मनात घोळत त्या भावना फील करून बोलू शकता. ह्या पद्धतीचा उपयोग आपण कोणकोणत्या क्षेत्रात बरं करू शकतो? तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपले नातेसंबंध सुधारण्यासाठी. मग ते पती पत्नीमधील मतभेद असोत किंवा आई वडील आणि मुलांचे संबंध असोत किंवा मित्रांमधील दुरावा असो. आणि सतत आपण त्या समोरच्याला किंवा दुसऱ्याला दोष देण्याऐवजी जेव्हा आपण आपल्या मनातल्या भावनांकडे लक्ष देतो ना, जेव्हा आपण या मेथड थ्रू फॉरगिव्हनेसची भावना मनात आणतो ना, तेव्हा आपला त्या नात्यामधील सौम्यतेचा प्रभाव वाढू लागतो. दुसरं म्हणजे आपल्याला मानसिक शांती मिळते. चिंता, राग, दुःख, तणाव ह्या भावना सगळ्या कमी करण्यासाठी लोक ह्या होपोनोपोनोचा वापर करतात. तिसरं म्हणजे आपला आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ लव्ह करण्याची पद्धत ती सुद्धा हळूहळू बदलू लागते किंवा वाढू लागते. ह्या माध्यमातूनच स्वतःला सुद्धा माफ करणं, स्वतःवरती प्रेम करणं किंवा स्वतःचा रिस्पेक्ट जपणं यावर तुम्हाला काम करता येतं. आणि चौथं म्हणजे ध्यान, जप, प्रार्थना आणि आत्मशोध करणाऱ्या व्यक्तींना तर मी म्हणेन ही पद्धत अंतर्मुख होण्यासाठी खूप मदत करू शकते. आणखीन एक 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लोक तर आर्थिक अडथळे, भीती, टेन्शन, अपयशाची भावना, सक्सेस होईन की नाही किंवा पैशाला घेऊन मनामध्ये असलेले जे नकारात्मक भाव आहेत ते दूर करण्यासाठी ह्या होपोनोपोनो मेथडचा वापर करतात. अर्थात याबरोबर तुम्हाला तुमच्या हातून कृती किंवा तुमचं स्किल डेव्हलप करणं, तुम्ही योग्य ते डिसिजन्स त्या वेळेला घेणं हे अर्थात आवश्यक असतं. हे पहा मित्रांनो, तुम्ही या होपोनोपोनो मेथडवरती विश्वास ठेवा किंवा नका ठेवू. तुम्ही या मेथडकडे किंवा पद्धतीकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहता हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की आपल्याला आयुष्यात जर कुठलीही गोष्ट जर तुम्हाला या युनिव्हर्सकडून हवी असेल ना, तर त्याला समजणारी त्याची भाषा म्हणजेच कोणती? तर भावनांची, इमोशन्सची, व्हायब्रेशन्सची. ही जर कोणत्याही मीडियम थ्रू, माध्यमा थ्रू, मेथड थ्रू जर त्याच्यापर्यंत पोहोचत असेल, जर तुम्ही ती पोहोचवत असाल, तर तुमचं दुःख आणि त्या वेदना, मनातली ती जी सल आहे ती दूर झालीच म्हणून समजा आणि तुमच्या आयुष्यातल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्याच म्हणून समजा. त्यामुळे जर हिच्या मागचा उद्देश जर चांगला असेल तर ही मेथड किंवा पद्धत एकदा वापरून बघायला काय हरकत आहे? कारण हे लॉ ऑफ अट्रॅक्शन काय किंवा मॅनिफेस्टेशन काय किंवा आता हे होपोनोपोनो काय, या सगळ्या पद्धती मागचा उद्देश एकच असतो, आपल्याला अधिक चांगलं, अधिक शांत आणि अधिक समृद्ध आणि सजग बनवणं. मी सुद्धा स्वतः या सर्व मेथड्स फील करून प्रॅक्टिकली त्यांचे रिझल्ट्स अनुभवलेले आहेत. बघा, कदाचित नकळतपणे तुमच्याकडून दुखावलेली एखादी व्यक्ती तुमच्या प्रतीच काही चुकीचे निर्णय घेऊन मोकळी झालेली असेल, त्यामुळे तुम्हाला दुःख मिळालेलं असेल किंवा तुमच्या मिसअंडरस्टँडिंगमुळे तुमच्या प्रती कोणीतरी दुखावलं गेलेलं असेल आणि त्याचं गिल्ट जर तुम्हाला होत असेल, तर ह्या पद्धतीनुसार जर तुम्ही ह्या भावना मनापासून बोलायला जर सुरुवात केलीत ना, तर न जाणो ते व्हायब्रेशन्स तिच्यापर्यंत पोहोचून तिचं मत तुमच्या प्रती बदलायला सुरुवात होऊ शकते. सो तुम्ही सुद्धा आजच रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं काढा, डोळे बंद करून शांतपणे बसा आणि हळूहळू म्हणा त्या सिच्युएशनला किंवा त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणून, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू असं म्हणा. कदाचित हे बाहेरचं जग लगेच बदलणार नाही, पण तुमच्या मनात तेव्हापासूनच काहीतरी नक्कीच वेगळं बदलायला सुरुवात होईल आणि हेच जग तुम्हाला अधिक सुंदर वाटायला लागेल. आणि अनेकदा आपण ऐकलेलं आहे की मोठमोठाले बदल हे छोट्या छोट्या पावलांनीच तर घडून येतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही प्रॅक्टिस करून तुम्हाला कसा अनुभव येतोय हे सुद्धा कमेंटमध्ये मला शेअर करायला विसरू नका.
आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या अनेक व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय.